नमस्कार मित्रांनो, मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत। पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलेले नसाल तर या व्हिडिओखालील ते लाल रंगाचे सबस्क्राइबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा। तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात। त्या दिवशी संध्याकाळी शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता। मी आणि आमच्या वर्गातील काही मुलांनी एका नाटकामध्ये भाग घेतलेला। त्या दिवशी दुपारी 12-1च्या दरम्यान आम्ही शेवटची रिहर्सल केली आणि मग बहुतेक सर्वच जण घरी निघून गेले, कारण ते मग थेट संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम चालू होण्याच्या 1 तास आधी परत येणार होते। माझं घर मात्र शाळेपासून जरा लांबच होतं। त्यात आई बाबा दोघेही कामावर गेलेले, त्यांना यायला सुद्धा उशीर होणार होता, म्हणून मी त्या मधल्या वेळेत एकटाच वर्गात बसून होतो। बाहेर शिक्षकांची आणि इतर स्टाफची कार्यक्रमासाठीची लगबग सुरूच होती। असाच काही वेळ निघून गेला। संध्याकाळी 5च्या दरम्यान माझा मित्र नीरज शाळेत आलेला मला दिसला। तसं मी माझी बॅग वर वर्गातच ठेवली आणि फक्त नाटकाचे कपडे असणारी पिशवी घेऊन मी खाली हॉलमध्ये आलो। पाहता पाहता 6 वाजेपर्यंत आमचा नाटकाचा पूर्ण ग्रुप हजर झालेला। तसं मग 7 वाजता पाहुण्यांच्या आगमनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। सुरुवातीच्या 4 डान्स नंतर आमचा नाटकाचा नंबर येणार होता। आई बाबा माझं नाटक बघायला येणार असे बोलले होते खरे, पण अजूनही त्यांचा काहीच पत्ता नव्हता। तसं मग पाहता पाहता आमच्या नाटकाचा प्रयोग सुरू झाला आणि तो अगदी उत्तमरित्या पार सुद्धा पडला। आई बाबा मात्र अजूनही कुठे आलेले दिसत नव्हते। त्यानंतर सुद्धा काही डान्स, बक्षीस समारंभ आणि मग संचालकांच्या संबोधनानंतर रात्री 10च्या दरम्यान कार्यक्रमाचा शेवट झाला। मी तेव्हा अजूनही गर्दीमध्ये आईबाबांना शोधत होतो, पण ते मला अजूनही नजरेस पडत नव्हते। तेव्हाच मला तिकडे एका पालकांच्या बोलण्यातून कळलं की त्या दिवशी लोकल ट्रेनचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला। सर्व गाड्या बऱ्याच वेळ जागीच थांबलेल्या। कदाचित त्यामुळेच आईबाबा अजूनही येऊ शकले नव्हते। हळूहळू तसं सर्व मुलं त्यांच्या पालकांसोबत घरी जाऊ लागलेले। मी एकटाच गेटजवळच बसून आईबाबांची वाट पाहत होतो। तेव्हाच मला आठवण झाली, मी दुपारी माझी बॅग वरच आमच्या वर्गात ठेवलेली। मी तसा पटापट ती माझी बॅग आणायला वर्गाकडे जाऊ लागलो। आमचा वर्ग हा शेवटच्या 3ऱ्या मजल्यावर अगदी शेवटी होता। खाली ग्राउंडवर कार्यक्रम असल्याने वरती वर्गातल्या सर्व लाईट्स या बंदच होत्या। मी तसं धावतच जिने चढत 3ऱ्या मजल्यावर जाऊ लागलो। पहिल्या मजल्यावर स्टाफ रूम असल्याने तिकडे जरा शिक्षकांची घरी जाण्यासाठीची लगबग सुरू होती। 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावर मात्र भयान शांतता होती। मी तसा 3ऱ्या मजल्यावर येऊन पोहोचलो आणि मी आमच्या वर्गाची कडी खोलली आणि आतमध्ये आलो। आत वर्गामध्ये संपूर्ण काळोख पसरला होता। सकाळी आम्हा सर्व मुलांच्या आवाजाने गजबजून उठणारा तो वर्ग रात्रीच्या वेळी मात्र अगदी निर्जीव आणि भयावह भासत होता। तरी नशीब मी माझी बॅग पहिल्याच लाईनीतील पहिल्याच बाकावर ठेवली होती। मी दारातूनच पटकन ती उचलली आणि बाहेर येऊन वर्गाला पुन्हा कडी लावली। आजूबाजूला कोणीही नसल्याने मनात तशी भीती वाटतच होती। बाहेर ती डिसेंबर महिन्याची थंड हवा सुरूच होती, पण त्या भर थंडीत सुद्धा मला घाम सुटला होता। तो वर्गाचा दरवाजा लावून मी अगदी काहीच पावलं पुढे गेलो असेन नि तोच अचानक तो दरवाजा जोरात उघडला गेला आणि त्या भयान शांततेत मागून त्याचा उघडण्याचा तो आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला। पण हे कसं काय शक्य आहे? मी तर कडी लावली होती। असं अचानक दरवाजा कसा काय उघडला? मला काहीच कळत नव्हतं।
पण मागे वळून बघण्याची माझी हिंमत मात्र होत नव्हती. मी तसाच मागे न बघता पटापट पावलं टाकत जिन्याजवळ जाऊ लागलो. पण मला तेव्हा मागून कोणीतरी माझा पाठलाग करतंय असा भास होत होता. मी असाच घाबरत चालत त्या जिन्याजवळच्या वॉशरूम जवळ आलो. तिकडे आल्यावर मला जरा एक विचित्र गोष्ट जाणवली. नेहमी वापरासाठी बंद असणारे 3ऱ्या मजल्यावरचं जिन्याजवळचं ते वॉशरूम तेव्हा मात्र उघडच होतं आणि आत लाईट सुद्धा चालू होत्या. कदाचित कोणी शिपाई दादा किंवा कोणी शिक्षक तिकडे आले असावेत असा विचार करून मी त्या वॉशरूमचा दरवाजा अलगदपणे पुढे ढकलला. तसं त्या शांततेत तो जुना दरवाजा कर्कश आवाज करत उघडला गेला. आत त्या वॉशरूममध्ये एक जुना बल्ब त्या दाट काळोखात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत होता. समोर त्या वॉशरूममधील बंद टॉयलेटमधला नळ हा चालूच होता आणि आत कोणीतरी असल्याचा स्पष्ट भास होत होता. बरं झालं कोणीतरी खाली जाताना सोबतीला भेटलं या विचाराने मी आत वॉशरूममध्ये आलो आणि आत येऊन विचारू लागलो, कोणी कोणी आहे का आतमध्ये? पण आतून काहीच उत्तर आलं नाही. मी तसा आणखी पुढे जात त्या टॉयलेटचा दरवाजा अलगद पुढे ढकलला. तसा तो दरवाजा उघडला गेला आणि समोर पाहतो तर काय, आत तिकडे कोणीच नव्हतं. तो नळ तसाच चालू होता आणि पाणी वाहत चाललेलं. आता मात्र मी प्रचंड घाबरलो होतो. माझे हातपाय भीतीने थरथरत होते. पण त्यापुढे जे काय घडणार होतं त्याची मला जराही कल्पना नव्हती. तो बंद वर्गाचा दरवाजा आपोआप उघडणं, त्यानंतर कोणीतरी पाठलाग करत असल्याचा भास आणि आता हा टॉयलेटमधला प्रकार, हे सारं जणू काही पुढे घडणाऱ्या त्या घटनेची फक्त सुरुवातच होती. मी तसा त्या वॉशरूममधून बाहेर पडायला मागे फिरलो. तसा तो वॉशरूममधला बल्ब अचानक चालू बंद होऊ लागला. अचानक त्या जागेवर एक विचित्र थंडी जाणवू लागली. मी तसा बाहेर पडायला त्या दरवाजाजवळ जाणार नि तोच माझी नजर त्या समोरच्या आरशात गेली आणि तिकडे मी जे काही पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. भीतीने माझे हातपाय लोळे पडल्यासारखे झाले. कारण त्या आरशामध्ये मी माझ्या मागे एका मुलाला उभं असलेलं पाहिलं. त्या मुलाचा चेहरा फार विद्रूप झाला होता. त्याचे डोळे हे पूर्ण सफेद होते आणि तो विक्षिप्तपणे दात विचकवत माझ्याकडे पाहत हसत होता. मला काय करावं काहीच कळत नव्हतं. मी जागी तसाच स्तब्ध उभा होतो. माझी नजर मात्र आरशात माझ्या मागच्या त्या आकृतीलाच पाहत होती. तसा तो मुलगा अचानक मागून माझ्या जवळ आला आणि तेव्हाच मी भीतीने खाली कोसळलो. असाच काही वेळ निघून गेला. मी माझे डोळे उघडले तेव्हा पाहतो तर आई बाबा माझ्या समोर उभे होते. मला एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. मला रात्री शाळेतून घरी न्यायला आले असताना मी आईबाबांना तिकडे कुठेच सापडलो नाही. तसेच मी घरीसुद्धा पोचलेलो नव्हतो. तेव्हा माझी शाळेत सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. तेव्हाच त्या वॉशरूमच्या बाहेर मी बेशुद्ध होऊन पडलेलो सापडलो. मी तसं शुद्धीवर आल्यावर घडलेला सर्व प्रकार आईबाबांना आणि शिक्षकांना सांगितला. पण कदाचित माझ्यासोबत मुद्दाम कोणीतरी हा प्रँक केला असावा असे सांगून त्यावेळी शाळेत उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली. पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. पण काही दिवसांनी मात्र सर्व वर्गांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा एकच चर्चा सुरू होती आणि ती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्या 3ऱ्या मजल्यावरच्या वॉशरूममध्ये घडलेल्या त्या घटनेची, ज्या घटनेनंतर ते वॉशरूम हे नेहमी बंदच असायचं.
काही वर्षांपूर्वी तिकडे म्हणे एका मुलाने आपला जीव दिला होता. कदाचित मला त्या रात्री त्याच्याच त्या आत्म्याने घाबरवलं होतं, अशी चर्चा सगळीकडे सुरू होती. पण हे सुद्धा कितपत खरं आणि किती खोटं याचा कोणाकडेच पुरावा नव्हता. पण तो घडलेला भयावह प्रसंग हा कायमच माझ्या लक्षात राहणारा होता.